आज खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी अतिशय उत्साहवर्धक असा दिवस आहे। सुप्रीम कोर्टाने जी महाराष्ट्र राज्य सरकारने क्युरेटिव पिटिशन दाखल केली होती ती एक्सेप्ट करून घेतली आणि त्यामध्ये फार स्पष्टतेने म्हटलं की केंद्राने ईडब्ल्यूएसच्या आरक्षणासाठी जो नियम केला त्या माध्यमातून राज्य सरकारला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे। मला वाटतं की खऱ्या अर्थाने माननीय एकनाथरावजी शिंदेंचं सरकार हे मराठा आरक्षणाच्या मागे खंबीरपणे उभं होतं। महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकनाथरावजी शिंदे असतील, विधान परिषदेमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी ह्या अधिवेशनात देखील सांगितलं की मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत आणि 100% आम्ही देणार। ज्या पद्धतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे नतमस्तक होऊन सांगितलं आणि शपथ घेतली की मराठा आरक्षण आम्ही देणार, आज हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की या सरकारने पुन्हा प्रयत्न केल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये देखील यशाच्या दिशेने आमचं पाऊल पडलंय। याचा अर्थ काय होतो की उद्धव ठाकरेंचं सरकार, शरद पवारांच्या मार्गदर्शनातलं सरकार हे कुठेतरी कमी पडलं होतं, म्हणून जे आरक्षण जे माननीय देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये दिलं, जे हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ह्यांच्या काळात ते टिकू शकलं नाही, ह्याचा अर्थ तो झाला समाजाला मागे टाकण्याचं काम, समाजाला फसवण्याचं काम हे उद्धव ठाकरेच्या सरकारने केलं। हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालंय। असो, त्यांना लखलाभ असो, परंतु आज हा आनंद आहे की या क्युरेटिव पिटिशनची सुनावणी 24 डिसेंबरला होणार आहे आणि 100% एकनाथरावजी शिंदेंचं महायुतीचं सरकार, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे तिघे मिळून या राज्यातल्या 4.5 कोटी मराठ्यांना न्याय देण्याचं काम करतील आणि 100% आरक्षण कोणाचाही हिसकावून न घेता, कोणालाही त्रास न देता 100% आरक्षण मिळण्याचं काम हे आता समाजाला मिळेल, याचा मला आनंद आहे।